क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। निफाड किरकोळ वादातून टोकाचा निर्णय, 3 मुलांसह वडिलांची कालव्यात उडी। निफाड तालुक्यातील रानवड येथे हृदयद्रावक व धक्कादायक घटना घडली असून किरकोळ घरगुती वादातून एका वडिलांनी आपल्या 3 मुलांसह कालव्यात उडी घेतल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेत 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक मुलगा अद्याप बेपत्ता आहे। दीपक पोपट पवार यांनी रविवारी घरातील किरकोळ वादानंतर मुलांना केस कटिंगसाठी घेऊन जातो असे सांगून आपल्या 3 मुलांसह घर सोडले। मात्र काही तासानंतर निफाड हद्दीतील पालखेड डाव्या कालव्यात 2 चिमुकल्यांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली। निफाड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सोशल मीडियाच्या मदतीने व चौकशीद्वारे मृतांची ओळख पटवली। प्रसाद दीपक पवार आणि वीर दीपक पवार अशी मृत मुलांची नावे असून दोघेही रानवड येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर वडील दीपक पवार व तिसरा मुलगा अविनाश यांचा शोध घेण्यासाठी कालवा परिसरात मोठी शोध मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेदरम्यान दीपक पवार यांचा मृतदेह आढळून आला असून अविनाश हा मुलगा अद्याप बेपत्ता आहे। त्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। दीपक पवार, त्यांची पत्नी पूजा पवार आणि भाऊ राहुल पवार हे गेल्या 7 वर्षांपासून शिवप्रसाद वागा वैन्स येथे काम करत होते। कुटुंब मेहनती व सर्वसामान्य असल्याने ही घटना अधिकच वेदनादायक ठरत आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून कपालेश्वर ढेकले, सागर जाधव व योगेश खर्जे तपास करत आहेत। दरम्यान बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी कालवा परिसरात शोध मोहीम अद्यापही सुरू आहे। या दुर्दैवी घटनेमुळे रानवड गावासह संपूर्ण निफाड तालुक्यावर शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।